याकोब याचा 4:8 देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. पण माझ्या बहीण भावांनो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे काय सांगत आहे की जे याकोबाच्या पत्रामध्ये की देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. यस, आमेन आमेन. जेव्हा आपण देवाजवळ जातो म्हणजेच काय आपल्याला की काय करणे, आपल्याला प्रार्थना करणे, आपण परमेश्वराला स्तुतिस्तवन करणे, आराधना गाणे, त्याचे आपण चिंतन मनन करणं आहे, बायबल वाचन आहे, वचनं आपल्या हृदयामध्ये आपण ग्रहण करून त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करणं आहे. आणि जेव्हा आपण ह्या सर्व गोष्टी करू तर परमेश्वर नक्कीच आपल्या जवळ येणार आहे. आणि जेव्हा आपण काही जैविक जीवनामध्ये आपले दैनंदिन रुटीन हे प्रत्येकाचे ठरलेलेच आहेत. कोणाला जॉब आहे, कोणी व्यवसाय करतात, कोणी प्रत्येकाचं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचं रुटीन हे काय ठरलेलं आहे. पण आपण काय करतो, आपल्या सर्व गोष्टींना आपण जैविक गोष्टींना प्राधान्य देतो, पण परमेश्वराला आपण त्याच्या जवळ त्याच्या चरणी जाण्यास आपण काय तयार होत नाही. आणि आपण काय करतो, परमेश्वराला वेळ देत नाही. म्हणूनच परमेश्वराचं वचन इथं आपल्याला सांगत आहे की तुम्ही देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. होय माझ्या बहीण भावांनो, जेव्हा आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ, सानिध्यात जाऊ, आपण अधिक आणि अधिक प्रार्थनेमध्ये राहू, तेव्हा नक्की आपल्याजवळ परमेश्वर येतो. आणि त्याचं ते जवळ येणं खूप अद्भुत आहे. आणि त्याचं ते प्रेम, त्याचं तो कुरवाळणं आपल्याला खूप अद्भुत रीतीने आपल्याला तो स्पर्श जाणवतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे की जैविक गोष्टी तर आपल्या ठराविक आहेत, कारण दैनंदिन आपल्याला ते करणं भाग आहे. मग ते नोकरी असू द्या किंवा आपलं कोणताही व्यवसाय असू द्या, त्यासोबतच आपण परमेश्वरासाठी सुद्धा वेळ काढणं महत्त्वाचं आहे. होय माझ्या बहीण भावांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनातनं वेळ काढून देवाच्या जवळ बसणं, देवाच्या चरणी. एखाद्या दिवशी असं होतं की आपण काय प्रार्थना करावी, नाही का? आता तेव्हा फक्त आणि फक्त आपण काय केलं पाहिजे, शांत परमेश्वराच्या चरणी बसलं पाहिजे. एकदम शांत रीतीने बसू, तेव्हाही परमेश्वर अद्भुत रीतीने आपल्याशी बोलतो. माझ्या बहीण भावांनो, याचा अनुभव मला वाटतं आपल्यामध्ये प्रत्येकाने घेतलेलाच असेल, कारण विश्वास ठेवणारा हा काय आहे, परमेश्वराच्या नजरेमध्ये धन्य आहे. त्यामुळे परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करा, वाचन करा. बायबल रीडिंग खूप महत्त्वाचे आहे. वचनं आपल्याला माहिती असणं पाहिजे, कारण येणारे दिवस हे वाईट आहेत. सगळीकडे सांगत आहे, आपण चिन्हही पाहतोय की परमेश्वराचं येणं निकट आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे की अधिक आणि अधिक वेळ जसा आपल्याला भेटेल तसा तरी आपण परमेश्वराच्या चरणी दिलाच पाहिजे. दिवसातून आपण 24 तासातून 1 तास, 1.5 तास, 2 तास काढूच शकतो माझ्या बहीण भावांनो. तर ह्या अद्भुत वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया. आणि आजच आपण आपलं काय दैनंदिन रुटीनमध्ये आपण परमेश्वराला प्राधान्य सर्वप्रथम देऊया. तर आपण छोटीशी प्रार्थना करू. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माणकर्ता बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये तुझ्या चरणी येतोय माझ्या देवा. हो माझ्या राजा, आजच्या सुंदर दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या बाप्पा. कारण कित्येक लोक आहेत माझ्या राजा, ज्याचा हा दिवस, ही वेळ, हे क्षण नाही पाहू शकले माझ्या देवा. पण तुझी दया, तुझी कृपा, तुझी करुणा आमच्यावरती इतकी अपार आहे माझ्या देवा की तू आम्हाला या जिवंताच्या भूमीत सुरक्षित ठेवलंस. म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवादच देते माझ्या राजा. हो माझ्या परमेश्वर, ह्या अद्भुत वचनासाठी तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो प्रभू, आम्ही तुझ्या जवळ यावं तरच तू आमच्या जवळ येणार आहेस. होय माझ्या राजा, आम्हा प्रत्येक बहीण भावाला तू ज्ञानबुद्धी समज दे माझ्या राजा. आमच्या दैनंदिन जीवनातून आम्हाला तू वेळ उपलब्ध करून दे माझ्या राजा, जेणेकरून आम्ही तुझी संगती करावी, तुझ्याजवळ अधिक वेळ आम्ही घालवावा, तुझ्या चरणी आम्ही यावा असं तू आम्हाला समज दे माझ्या देवा. आम्हाला वेळ मिळत नसणाऱ्या बहीण भावांसाठी प्रभूजी वेळ तू निर्माण कर माझ्या देवा. हो प्रभूजी, मागा म्हणजे मिळेल म्हणून तुझं वचन आहे माझ्या राजा. हो देवा, सर्वांसाठी मागते बापा, त्यांच्या व्यस्त जीवनामधून तू तुझ्यासाठी वेळ त्यांच्या जीवनात उपलब्ध करून दे माझ्या राजा, जेणेकरून ते तुझ्या जवळ येतील आणि तू त्यांच्या जवळ जाऊन तू त्यांना प्रेमाने कुरवाळशील असा माझा विश्वास आहे माझ्या राजा. त्या अद्भुत प्रेमासाठी तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. हो माझ्या राजा, विशेष करून मागते बापा, जे कोणी आजारी आहेत माझ्या देवा, त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांना चंगाई दे माझ्या राजा, त्यांच्या आजारातून त्यांना मुक्त कर माझ्या देवा. त्यांचे हर एक बंधन तोड माझ्या देवा. मग ते कुठलंही असू दे परमेश्वरा,
त्यांनी त्या बंधनातून निघून तुझी सेवा करावी असं त्यांना तू बनव माझ्या परमेश्वरा. तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. जे कोणी माझी बहीण भाऊ आज कर्जबाजारी झाले आहेत माझ्या देवा, आर्थिक अडचणीत आहेत परमेश्वरा, तर प्रत्येक एकाचे तू मार्ग मोकळे कर माझ्या राजा. त्यांच्या जीवनात तू कार्य कर परमेश्वरा. त्यांच्या घरातील जे काही कमतरता आहेत माझ्या बाप्पा, तर तू भरून काढ माझ्या राजा. हो परमेश्वरा, तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. त्यांच्या घरचा तू स्वर्गीय भांडारातून पुरव माझ्या राजा. तू महान आहेस परमेश्वरा, तुला सर्व काही शक्य आहे माझ्या राजा. हो प्रभूजी, तसंच ज्या कोणा बहीण भावाला नोकरी नाही माझ्या राजा, त्या प्रत्येक एकाला तू जॉब देऊन ब्लेस कर माझ्या राजा. त्यांची योग्यतेप्रमाणे दे माझ्या राजा. त्या कुठल्याही क्षेत्रात जाऊ दे माझ्या राजा, तिथे तुझा गौरव त्यांच्याद्वारे व्हावा, तू असं कर माझ्या राजा. हो प्रभूजी, त्यांना तू चांगले जॉब देऊन ब्लेस केलंच म्हणून धन्यवाद देते माझ्या राजा. तसंच बाप्पा, जे कोणी माझी बहीण भाऊ ॲडिक्शनचे शिकार आहेत माझ्या राजा, व्यसनाधीन झाले आहेत, त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर. त्यांना त्या व्यसनातनं बाहेर काढ माझ्या राजा. मोबाईल असू दे, ड्रग्स असू दे, दारू असू दे, कुठलंही व्यसन असू दे माझ्या राजा, त्यांचे तू मार्ग मोकळे कर. त्यांना तुझा पवित्र असा मार्ग दाखव. तुझ्या वचनाची त्यांना जाणीव होऊ दे माझ्या राजा. हो प्रभूजी, तू असं केलंस म्हणून धन्यवाद देते माझ्या राजा. ह्या वचनाला माझ्या अधिक आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास सहायता आणि मदत कर माझ्या राजा, जेणेकरून अनेक आत्मे जिंकल्या जाऊ दे माझ्या राजा. हो प्रभूजी, तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देऊन ही छोटीशी प्रार्थना माझी धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली व नाही का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू सो मच.